नमस्कार, मी शुभम कोरडे, जलसंधारण अधिकारी कारंजा। वाशिम जिल्ह्याअंतर्गत वाशिम हा आकांक्षित जिल्हा असून वाशिम जिल्ह्याअंतर्गत जे जलसंधारणचे महामंडळ अंतर्गत जे आपले कामं पूर्ण झालेले आहे अशा कामांची यशोगाथा आपण या छायाचित्रकरणामधून पाहणार आहे। वाशिम हा जिल्हा आकांक्षित जिल्हा असून या आकांक्षित जिल्हा हा अतिशय दुर्गम आणि डोंगराळ प्रदेश असून हा जिल्हा रीज लाईनवर वसलेला आहे। रीज लाईनवर वसलेला असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये जे शासनाचे जे मोठे प्रकल्प आहे, मोठे प्रकल्प या जिल्ह्यामध्ये शक्य नसल्यामुळे लहान लहान प्रकल्पाची या जिल्ह्यामध्ये आपण चेन बांधून त्या मानोरा व कारंजा तालुक्यामध्ये चेन बांधून जे शेतकरी वर्ग आहे, शेतकरी वर्गांना सिंचनाचे प्रमाण वाढवण्यासाठी शासनाचा जो धोरण आहे की शेतकऱ्याचे उत्पन्न कशा प्रकारे आपल्याला दुप्पट करता येणार, यासाठी या उपविभागाने या विभागाने जो वसा हाती घेतलेला आहे तो वसा कशा प्रकारे पूर्ण झालेला आहे ते यशोगाथा आपण सादर करणार आहे। या उपविभागाअंतर्गत साधारणपणे 5 वर्षामध्ये 46 योजना पूर्ण करून जवळपास 3700 TCM सगमी पाणी साठा निर्माण करून 1500 ते 1600 हेक्टर सिंचन क्षमता या उपविभागाने महामंडळ अंतर्गत पूर्ण केलेला आहे। वाशिम हा जो जिल्हा आहे आकांक्षित जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मोठे प्रकल्प उपलब्ध नाही, मोठे प्रकल्प नसतात आणि मोठे प्रकल्प तयार करत असताना शासनाचे भूसंपादन वगैरे हा याच्यामध्ये फार सुपीक जमीन जाते। म्हणून या उपविभागाने असा चंग बांधला की नदीचे पाणी नदीच्या चेंबरमध्येच ठेवून, नदीच्या पात्रामध्येच ठेवून जे नदीच्या आजूबाजूचे जे शेतकरी आहे या शेतकऱ्यांना कशा प्रकारे लाभ मिळेल, जे पाण्याची पातळी जमिनीच्या खाली कशी साठवणार, पाण्याची पातळी वाढवून आपण जे विहिरीची क्षमता कशी वाढवणार याच्यामध्ये आपण भर दिलेला आहे। आज शेतकरी वर्ग हा निसर्गाच्या जो लहरीपणा, या लहरीपणामुळे कुठेतरी संकटात आलेला आहे। यांचं संकट दूर करण्यासाठी सरसावलं ते शासनाचं मृद व जलसंधारण विभाग आणि मृद व जलसंधारण विभागाने यशाची यशोगाथा कशी ओढून आणलेली आहे ते आपण या छायाचित्रकामधून पाहणार आहे। चला तर आपण प्रत्येक साईटवर जाऊन मोजे इंगलवाडी तालुका मानोरा, मोजे धावंडा तालुका मानोरा, मोजे मेंद्रा येथील शेतकऱ्यांचा कशा प्रकारे मृद व जलसंधारण उपविभागाने कसा विकास केला, तसेच शासनाचे जे महामंडळ आहे महामंडळाने निधी देऊन या गावांचा कशा प्रकारे विकास केला तो आपण या छायाचित्रकामधून बघणार आहे। नमस्कार। सरळ गेटेड बंधाऱ्याचे काम झालेले आहे। या गेटेड बंधाऱ्याच्या फायद्याबद्दल आपल्याला श्री राठोड साहेब सांगणार आहे। आम्हाला हे ज्यावेळेपासून साहेब बंधारा झालेला आहे लगभग आम्हाला याचा 70% फायदा असा झाला की एकंदरीत आमचा मेहनतही वाचली, खर्च कमी झाला आणि पाईप मोटर वगैरे आमच्या जागेवरून स्पीड बी घेते आणि तिकडं आम्हाला लाईनची व्यवस्था नव्हती, इथं आम्हाला लाईन बी जवळ आहे आणि आमचे कामही इतके सुरळीत होऊन राहिले की आम्हाला पाणी भरपूर पुरा लागलं, हे महत्त्वाचं आहे। आणि सगळ्यात जास्त या बंधाऱ्यापासून असा फायदा झाला की आम्ही जे आता उन्हाळी पीक निघणार आहे, समजा मिरची सांगा, वांगा सांगा, आज दिनांक आपण इथं 24 मार्च महिन्यात चालू आहे। मार्च महिन्यात सुद्धा आज मुबलक पाणी आहे आम्हाला। त्याच्यामध्ये 3 तास मोटर चालते, वरचे 3 तास चालते, म्हणजे लगभग आमचं जे एकंदरीत काम आहे ते एकदम सुरळीत होऊन राहिलं। आणि सध्या आता वांग लावतो म्हणलं तरी चालते। रब्बीची पिकं तुम्ही याच्यावर घेत असाल? हो, आणि उन्हाळी पिकं घेताय? उन्हाळी पीक घेतो ना आम्ही। आता ही ज्वारी आहे समजा, त्याच्यावरूनच होती। उन्हाळी सुद्धा पिकं या बंधाऱ्यावरूनच घेता येते। उन्हाळी पीक चालू आहे याच्यावर। आणि ह्या मोठीवर कांदा आहे इकडे 2 एकर, एक दोडी कांदा आहे तिकडे। म्हणजे लगभग असं जर पाहिलं तर आम्हाला या बंधाऱ्यापासून भरपूर फायदा झाला आणि आमचं
सगळे आनंदी आहे. आणि जो आमचा पाणी फेब्रुवारीमध्ये संपायचा तो आज आम्ही मार्चपर्यंत येऊन टेकलो आणि सुद्धा चालूच आहे. आज आपण समजा 24 मार्चमध्ये सध्या सदर बंधाऱ्यावर आहे. सदर बंधारा हा DPDC मधून हा बंधारा झाला होता. DPDC मधून हा पुन्हा बंधारा कारंजा उपविभागांतर्गत करून घेतलेला आहे. मार्च महिन्यात सुद्धा आज या ठिकाणी पाणी उपलब्ध असून उन्हाळी पिकं सुद्धा कास्तकार लोक याच्यावर घेत आहे. तसेच कास्तकारांची मागणी परत आहे की या कॅचमेंट एरियामध्ये परत असे बंधारे बांधण्यात यावे म्हणून अशी विनंती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे की जे शासनाची योजना आहे शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी ते पुरेपूर या योजनेचा फायदा सगळे कास्तकार लोक घेत आहे. मोजे इंगलवाडीचा हा बंधारा असून या बंधारामध्ये सदर परिसरातील कास्तकार हे प्रचंड आनंदी आहे या पाण्यामुळे. धन्यवाद. नमस्कार, मी श्याम शेरवानी, उपविभागीय जलसंधारण अधिकारी, उपविभाग कारंजा तथा प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी जिल्हा वाशिम. वाशिम जिल्हा हा जिल्हा टेकड्यावर बसलेला असल्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणात काही सिंचनाचे प्रकल्प हाती घेणं शैक्षिक नसल्याने किंवा तशी टोपोग्राफी नसल्यामुळे मृद व जलसंधारण विभागामार्फत नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर बंधाऱ्याची कामं प्रस्तावित करण्यात आलेली आहेत. तसेच 2020 ते 2025 पर्यंत कारंजा तथा मानोरा तालुक्यात जवळपास 46 बंधाऱ्यांचं काम पूर्ण करून 3000 TCM पाणीसाठा करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे आजूबाजूच्या जी कास्तकार नदीपात्राला लागत असलेल्या त्यांच्या सिंचनात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. या बाबतीत आपण या रेशोघाटामध्ये पाहिलंच आपण कोको बंधारा, धावंडा, तसेच आमचे FRP बंधारे आहेत, मौजे इंगलवाडी, मौजे मेंद्रा असे जे बंधारे पाहिलेले आहेत हे अतिशय दुर्गम भागात झालेले काम आहेत. आणि त्यामुळे आपल्याला असं वाटत आहे की मृद व जलसंधारण विभागाचा हा यशाचा प्रमाण असू शकते. धन्यवाद.